कार्यालय मुक्ताईनगर येथे उचंदा वगैरे या परिसरामध्ये नैसर्गिक आपत्तीसाठी जो निधी दिला गेला शेतकऱ्यांना, त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर अपहार झाला, लाखो रुपयाचा अपहार झाला. याची चौकशी झाली. चौकशीमध्ये सिद्ध झालं जवळपास की या ठिकाणी प्रत्यक्ष जो लाभार्थी आहे त्याला हा पैसा न मिळता काही ठिकाणी दुसऱ्याच बनावट शेतकऱ्यांचे नावं त्या ठिकाणी टाकले आणि या शेतकऱ्यांच्या ठिकाणी आधार कार्ड वगैरे त्या ठिकाणी दाखवण्यात आले. चौकशी या ठिकाणी सुरू झाली. चौकशीमध्ये प्राथमिक स्वरूपाचे निष्कर्ष त्याच्या समोर आले, परंतु आता काही लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून काही राजकीय व्यक्तींचा दबाव आल्यामुळे या ठिकाणी ही चौकशी थांबवण्यात आली असं माझी माहिती आहे. यामध्ये सर्कल, तिथलं पोलीस पाटील, उचंद्याचे हे सारे जण याच्यामध्ये अडकलेले आहे असं प्राथमिक दर्शा लक्षात आलेलं आहे. मी या ठिकाणी सरकारला आणि प्रामुख्याने जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करणार आहे की ही चौकशी का थांबली. हा प्रकार जो आहे तो लाखो रुपयाचा घोटाळा या ठिकाणी झालेला आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये सर्वसाधारण शेतकऱ्याला जो न्याय मिळायला पाहिजे तो न्याय मिळालेला नाही. म्हणून या ठिकाणी तातडीनं चौकशी करावी अशी माझी मागणी आहे. यामध्ये काही मोठ्या अधिकाऱ्यांचा सुद्धा समावेश असण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय हा प्रकार घडलेला नाही. कारण वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत ही फाईल जाते, वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत त्याच्या सह्या केल्या जातात किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसारच काम होतं. त्यामुळे याच्यामध्ये काही वरिष्ठ अधिकारी अडकण्याचा संभव आहे. त्यामुळेच ही चौकशी विलंब होत आहे असं चित्र आहे.